प्रभाग क्रमांक 150च्या उमेदवार सविता माऊली थोरवे आपल्यासोबत आहेत। त्यांना उमेदवारी पक्षाने का दिली आपण जाणून घेऊया थेट त्यांच्याशी संवाद साधून। काय सांगाल? जय महाराष्ट्र सर्वांना। पक्षाने उमेदवारी का दिली, हा जो काही चिखल होऊन बसलेला आहे महाराष्ट्रामध्ये, तर तो चिखल धुवून काढण्यासाठी, तो चिखल बाजूला करण्यासाठी पक्षाने उमेदवारी आमच्या महिलांकडे केलेली आहे। कारण घर साफ करण्याचं काम एक नारी करू शकते, तसंच जो काही चिखल होऊन बसला आहे तो चिखल साफ करण्यासाठी आणि महाराष्ट्रात झालेला हा राडा नीट करण्यासाठी, जसे दळणातले खडे बाजूला करून चांगलं दळण नारी करू शकते, महिला करू शकते, त्यासाठी मला उमेदवारी आलेली आहे ही। हा विभाग पाहिला तर या ठिकाणी झोपडपट्टी आणि सोसायटी आहेत, तर त्या ठिकाणच्या प्रमुख समस्या काय आहेत आणि त्यांचं नियोजन तुम्ही कसं करणार आहात निवडून आल्यानंतर? ऍक्च्युली पाहायला गेलं तर गेल्या 8-10 म्हणजे आता 10वा दिवस आहे, तर समस्या अजूनही वॉटर, गटर आणि रस्ते इथेच अडकून बसलेले आहेत। कुठल्याही प्रकारचं म्हणजे याच्यामध्ये लक्ष नाहीये। तर पहिले तर आता जे नगरसेवकाचे म्हणजे नगर सेवकाचा जो काही अर्थ आहे त्या अर्थाप्रमाणे काम करावं लागणार आहे आणि निवडून आल्याच्या नंतर अर्थातच नळांची, वॉटर, रस्ते हे कामावर पहिला फोकस करावं लागेल। शौचालयावरती पण फोकस करावं लागेल, कारण ह्या मूलभूत गरजा आहेत। नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी उगले जे आहेत, जे की या ठिकाणचे शाखा प्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे, त्यांचं या ठिकाणी समर्थन कसं आहे आणि काय सांगाल? या ठिकाणी तुम्हाला एक उमेदवार भेटलेले आहेत सविता माऊली थोरवे, काय सांगाल? खरंच आम्हाला ऍक्च्युली मी 7-8 वर्षापासून इथं शिवसेना शाखा म्हणून काम करतो, पक्षाचा आदेशाच्या हिशोबाने सगळं काम करतो आणि सविताताई आम्हाला उमेदवार म्हणून पक्षाने दिली। उद्धव साहेब, राजसाहेब असतील यांनी जी पक्षाची जबाबदारी दिली आणि सविता माऊली थोरवे यांना जी आम्हाला उमेदवारी दिली, खरंच म्हणजे आम्ही एकदम नवीनच होतो। पहिल्या दिवशी पहिल्यांदाच आम्ही सेना भवनला भेटलो आणि मग जे फर्स्ट टाइम झाला आणि मग नंतर जे दुसऱ्या दिवसापासून आम्ही प्रचार चालू केला, तर आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटलोय। त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही खूप चांगला प्रचार करतोय, लोखंडे मार्गमध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्सही मिळतोय आणि 40 वर्षाची जी राजवट जी चालू होती आणि जे दहशत असेल मला जे काय असेल ते दहशत त्यामध्ये पण कंटाळत लोक आहेत आणि ते सगळं बदलण्याची आम्हाला ह्यावेळेस संधी दिली पक्षाने। दोन्ही ठाकरे साहेब एकत्र आलेले आहेत, पवार साहेब एकत्र आहेत, त्यामुळे लोखंडे मार्गमध्ये ह्यावेळेस नक्कीच परिवर्तन घडेल आणि आम्ही ह्यावेळेस शिवसेनेचा भगवा, मनसेचा भगवा आणि राष्ट्रवादीचा हे या लोखंडे मार्गमध्ये फडको, यात काही शंका नाही। नक्कीच आपल्यासोबत अजून महिला कार्यकर्त्या सुद्धा आहेत जे की बोलू इच्छित आहेत किंवा थोरवे जी आहेत, काय सांगाल? आपल्या पत्नींना एक तिकीट मिळालेलं आहे महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आणि संधी मिळालेली आहे लोकप्रतिनिधित्व करण्याचं, काय सांगाल? आज फक्त लोखंडे मार्गलाच नाही तर सर्व मुंबई शहरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 ठाकरे बंधू ज्या पद्धतीने आज एकत्र येऊन लढतायत आणि आत्ताचं चाललेलं राजकारण ह्याला लोक कंटाळले आहेत, त्यामुळे उत्साहाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आपल्याला 16 तारखेला तो निकाल पाहायला मिळेल। आज या ठिकाणी लोकांची परिस्थिती बघितली तर वर्षानुवर्ष त्याच समस्या लोकांना भेडसावत आहेत। गटर, वॉटर, मीटर, पाणी, आरोग्याची, टॉयलेटचे, स्वच्छतागृहाची व्यवस्था म्हणजे ही सगळी कोलमडून गेलेली आहे। त्यामुळं लोखंडे मार्ग नक्की मुंबईतच आहे का नाही हा कुठेतरी प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळं लोखंडे मार्गच्या जनतेमध्ये आम्ही फिरत असताना नक्कीच त्यांना एक बदल पाहिजे आणि ते बदल ठाकरेंच्या रूपाने जो उमेदवार मिळालेला आहे तो नक्कीच ते निवडून आणतील ही खात्री आम्हाला सर्वांना आहे। नक्कीच हा प्रभागाचा क्रमांक आहे 150 तर 150% ही संधीचं सोनं करणार आहेत असं आपल्याला नक्की वाटतं? नक्की 150चं काय 300% नक्कीच, कारण हे वातावरण जे बदललेलं आहे, आता ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे, एक ठाकरे बंधूंना एक संधी नक्कीच यावेळी लोक देतील आणि ठाकरे बंधूंशिवाय महाराष्ट्र झालं, मुंबई झालं, कोणी चालवू शकत नाही। हे लोकांना अनेक काळापासून अनुभव आहे की मुंबईत ठाकरेच पाहिजेत आणि त्याच्यावर या 16 तारखेला शिक्कामोर्तब होईल। तर काय सांगायला आपण या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून उभा आहात आणि एक तुम्हाला चांगले उमेदवार लाभलेले आहेत, खमक्याला लाभलेले आहेत, काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। महिला ओपन वॉर्डाला मी सर्वांचं पहिलं मनापासून आभार मानते की आमच्या चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिला आज उमेदवार म्हणून जाहीर झाल्यात, तर मी त्यांचे पहिले इथे स्वागत करते आणि खूप छान पद्धतीने आज आम्ही 9 दिवस झाले काम करतोय आणि काम करता करता त्या आई म्हणून एक चांगलं सांगतात, बहीण म्हणून चांगलं सांगतात की आपण ह्या मुंबईमध्ये आलोय चाकरी करायला, पण आपल्यात काही सुधारणा न झाल्यामुळे इथे लोक नाराज आहेत। ते सुद्धा ताईंशी बोलतायत आणि ताई सुद्धा त्यांना पटवून सांगतायत। असे उमेदवार आम्हाला छान लाभलेत आणि आम्ही ही उमेदवार आम्ही आणूच
16 तारखेला आमचा विजय होणार असं आम्ही जाहीर करतो. आपण या ठिकाणी पाहू शकतो की जे प्रभाग क्रमांक 150 आहे या ठिकाणची जी सध्याची स्थिती आहे ती बदलण्यासाठी आणि या ठिकाणी ज्या नागरिकांच्या मूलभूत प्रलंबित मागण्या आहेत, गरजा आहेत, समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी, बदल करण्यासाठी 15 तारखेला सर्व मतदारांनी आवर्जून मतदान करावं असं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेले. आम्ही सुद्धा आवाज इंडियातर्फे अपील करतो की 15 जानेवारी रोजी आपापल्या घरात न बसता आपला हक्क अधिकार आहे जो संविधानाने आपल्याला दिलेला आहे मतदानाचा कर्तव्य बजावण्याचा अधिकार तो बजावावा अशी आम्ही अपील करतो. मी विनोद कांबळे, व्हिडिओ जर्नलिस्ट, अमृत स्टारचा आवाज इंडिया मराठी, मुंबई. Yes, sir. Yes, definitely, sir. Yeah, I'll share you. Thank you, sir. ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असताना भारताचा नागरिक म्हणून असलेली आपली प्राथमिक जबाबदारी सुद्धा पार पाडायलाच पाहिजे. कर मतदान, सांगते संविधान.